अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे लोकशाही विरोधी असून जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली। हे विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। या निदर्शनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना, ठाकरे गट, कम्युनिस्ट पक्ष यांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, सेनेचे शहराध्यक्ष किरण काळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुधीर टोकेकर यांच्यासारखे अनेक नेते यावेळी उपस्थित होते। राजेंद्र फाळके यांनी बोलताना सांगितले की लोकशाही प्रक्रियेचा आदर न करता, सार्वजनिक सुनावण्या न घेता आणि विधेयकांचं म्हणणं डावलून हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे। हे विधेयक राज्याला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारे आहे। त्यांनी पुढे म्हटलंय की बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर केले असले तर या प्रक्रियेत लोकशाही मूल्यांचा अवमान झालाय। यामुळे हे विधेयक रद्द करून महाराष्ट्राला हुकुमशाहीच्या धोक्यापासून वाचवावे। महायुती सरकार या कायद्याचा उपयोग सामाजिक कार्यकर्त्यांचा, सरकारविरोधी आवाज उठविणाऱ्या सामान्य नागरिकांचा आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्यासाठी करेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। शिवसेनेचे राजेंद्र दळवी म्हणाले की हे विधेयक कार्यकर्ते, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी वापरले जाऊ शकते। त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, याला विरोध करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी सरकारचा निषेध केलाय। अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा आणणारे हे विधेयक खरं तर हे राजकीय दृष्ट्या जे अडकत होते त्यांना तर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अडकवलंय, पण आता पत्रकार असतील, सोशल मीडियावाले असतील, चळवळी करणारे लोक असतील, यांना नक्षलवादी ठरवण्याचं काम या सरकारला करायचंय आणि तुमचा आवाज दडपण्याचं काम हे सरकार करू पाहत आहे। कायद्याच्या माध्यमातून हे सगळं करण्याचा प्रयत्न या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारचा आहे। म्हणून या कायद्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये क्रांती घडली, ज्याप्रमाणे नेपाळमध्ये घडली, ज्याप्रमाणे बाहेरच्या श्रीलंकेमध्ये घडली, ती कालचीच घटना नेपाळची की तिथं लोकांनी कायदा हातात घेतल्यानंतर काय होतं, सत्ताधाऱ्याला पळून जावं लागतं आणि म्हणून लोकांचा प्रचंड विरोध असणारा हा जनसुरक्षा कायदा फक्त धाक दाखवण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपल्याकडे खेचण्यासाठी हा सर्व कायदा आहे। याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरडला जाणार आहे तो पत्रकार, बुद्धिजीवी वर्ग, विचार मांडणारा वर्ग, आंदोलन करणारा वर्ग आणि अन्यायाविरुद्ध झगडणारा वर्ग। आज आपल्याकडे प्रत्येक शहरामध्ये 144 कलम हे 12 महिने 18 काळ लागतं। महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात या ठिकाणी खरं म्हणजे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। आपण जर पाहिलं असेल तर या केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्या ठिकाणी त्यांनी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे, परंतु तो जनसुरक्षा कायदा खरंच लोकांसाठी चांगला आहे का काय त्याचा विषय नाही, परंतु तो जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून खरं म्हणजे या ठिकाणी सर्व विरोधक जे असतील त्यांना दडपण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल। पत्रकार असतील, कामगार असतील, विरोधी पक्षाचे लोक असतील, यांना खरं दडपून त्या ठिकाणी आपलं सरकार कसं आणता येईल या अशा पद्धतीने त्यांचा तो त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे। आणि म्हणून खरं म्हणजे हा जनसुरक्षा कायदा म्हणजे काळा कायदा आहे। त्या काळ्या कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी देशावर कसं नियंत्रण ठेवता येईल यासाठी खरं म्हणजे त्या भारतीय जनता पार्टीचं सगळं कारस्थान चाललेलं आहे। आणि म्हणून अशा कायद्याला या ठिकाणी विरोध करण्यासाठी या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले होते आणि त्या माध्यमातून त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो। केंद्र सरकारने
जन सुरक्षा जे विधेयक लागू करण्याचा बेत आखलेला आहे ते विधेयक सर्वसामान्यांना परवडणारं नाही। सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी संपूर्ण राज्यात देशात आहेत आणि लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी लोकशाहीमध्ये जो सर्वसामान्य नागरिक पदाधिकारी जे आवाज उठवत होते त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे सुरक्षा विधेयक शासन म्हणजे लागू करत आहे। त्याच्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडता येणार नाहीत। आम्ही नगर तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचा चे पदाधिकारी याला तीव्र विरोध करत आहेत आणि लोकशाहीचा गळा घोटणारं हे विधेयकाला आमचा या ठिकाणी तीव्र विरोध आहे। या निमित्ताने सांगतो धन्यवाद। आज महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या वतीने मागच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार तथा महायुती सरकार यांनी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हे पारित करण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता। त्याला अधिवेशनामध्ये विरोध देखील दर्शवला गेला। त्यानंतर तरी देखील आडमुठापणाने हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या न्याय हक्काच्या मुळावर उठलेलं सरकार आहे हे आपण सातत्याने बघत आलेलो आहे। तसं बघता नक्षलवादाच्या विरोधात त्याच्यावर काही विभिक्षतेची जी पण कृत्य केले जाणार आहे संघटनांच्या द्वारे एखाद्या विकृत असणाऱ्या व्यक्तीला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी हा विधेयक आणला गेलेला आहे असं सरकारचं म्हणणं येतंय। खरं तर तसं पाहता या सरकारचे आधीपासून ज्या वेळेस पासून हे सरकार राज्याचं याच्यावर सत्तेत आलेलं आहे सर्वसामान्यांच्या जे पण प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून याच्यामध्ये अनेक यांचे मंत्री हे घोटाळ्यात सापडलेले आहेत। कुणी कुणावर काही कारवाई देखील झालेली आहे। भ्रष्टाचाराचे आरोप होऊन त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली नाही, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही। परंतु नक्षलवाद हा जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये हा विदर्भाच्या ठिकाणी जे चंद्रपूर गडचिरोली हे जे भाग असतील इथं खऱ्या अर्थाने बघायला मिळतो आणि याच्यावर कारवाई होणार तर सरकारला ही भीती आहे की त्याच्यामध्ये आपल्या विरोधी कुणी बोललं नाही पाहिजे। आपण बघत आलेलो आहे हे सगळं काही सगळ्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांमध्ये घडतंय। जिथं भाजप विरोधी बोललं जाईल, जिथं देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात बोललं जाईल, जिथं या महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या विरुद्ध बोललं जाईल त्या सर्वसामान्यातला कुणीही असू त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणं, त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकणं, तो त्याच्यामध्ये अडचणीत कसा सापडेल याच्यासाठी हे सरकार यांचे सत्ताधारी आमदार खासदार हे सातत्याने प्रयत्न करतात। लोकशाही विरोधी हिटलरशाही पद्धतीचा कायदा जो या राज्यामध्ये आणि देशामध्ये हे सरकार आणू पाहतंय त्याच्यातून विरोधी पक्षांचा जनतेचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करतंय। शहरी नक्षलवाद त्या ठिकाणी मोडीत काढायचा असे लोक सांगतायत, मात्र कायद्यामध्ये नक्षलवाद हा शब्द देखील कुठेही त्याचा उल्लेख नाही। यातनं जी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे की या कायद्याच्या माध्यमातून जे वारेमाप अधिकार पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी द्यायचं म्हणतायत की एखाद्या व्यक्तीनं त्याने एखादं वक्तव्य केलं, सरकारच्या विरोधात एखादी भावना रस्त्यावरती उतरून मांडली तर त्या ठिकाणी त्याच्यावरती कोणताही आरोप पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवलेला नसेल तरी सुद्धा ताब्यात घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी पोलिसांना या कायद्यातून मिळालेला आहे। त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे समूह विचारी पक्ष आम्ही या कायद्याचा या ठिकाणी निषेध करतो। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।